बसमध्ये मुलींसोबत असं कंडक्टर ढसाढसा रडू लागला. अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा. सकाळची वेळ नेहमीप्रमाणे सरकारी बस आपला प्रवास करत होती. प्रत्येक जण आपल्या कामासाठी, शिक्षणासाठी किंवा इतर कारणांसाठी बसमध्ये चढत होता. बसमध्ये रोजसारखाच गोंधळ, सीटसाठी धावपळ, कंडक्टरची तिकिटे फाडण्याची लगबग आणि प्रवाशांचा आवाज सुरू होता. या सगळ्यांमध्ये एक साधी दिसणारी तरुण मुलगी शांतपणे बसमध्ये चढली. तिने कुठलाही बडेजाव केला नाही, कोणासोबत मोठमोठ्याने बोलली नाही आणि इतर सामान्य प्रवाशांप्रमाणे ती बसमध्ये उभी राहिली. काही वेळानंतर तिला जागा मिळाली आणि ती शांतपणे बसली. तिच्याकडे कोणी विशेष लक्षही दिलं नाही, कारण ती इतर सर्वांसारखीच एक सामान्य प्रवासी वाटत होती. बसचा प्रवास सुरू राहिला. काही प्रवासी आपापसात गप्पा मारत होते, कोणी नोकरीबद्दल बोलत होतं, कोणी स्पर्धा परीक्षांबद्दल चर्चा करत होतं, तर कोणी वाढत्या स्पर्धेबद्दल चिंता व्यक्त करत होतं. सरकारी नोकरी मिळवणं किती कठीण झालं यावर मोठी चर्चा रंगली होती. या चर्चेदरम्यान ती मुलगी शांतपणे सर्व ऐकत होती. काही वेळाने प्रवाशांपैकी कोणीतरी तिलाही विचारलं की तू काय करते. सुरुवातीला तिने फारसे लक्ष बोलली नाही, पण चर्चा पुढे चालू राहिली आणि हळूहळू ती देखील संवादात सहभागी झाली. बसमधील काही लोक आपल्या मुलांच्या अभ्यासाबद्दल बोलत होते. काही जण स्पर्धा परीक्षांसाठी किती वर्ष मेहनत लागते याबद्दल अनुभव सांगत होते. त्या सगळ्या चर्चेमध्ये ती मुलगी अत्यंत शांतपणे आणि साधेपणाने उत्तर देत होती. दरम्यान कंडक्टर तिकिटे देत तिच्याजवळ आला आणि त्याने तिकीट विचारलं. तिने तिकीट घेतलं आणि पुन्हा आपल्या जागेवर शांत बसली. बसमध्ये कोणालाही कल्पना नव्हती की पुढच्या काही मिनिटात वातावरण पूर्णपणे बदलणार आहे. चर्चा पुढे वाढत गेली. सरकारी नोकरी, परीक्षा, अपयश, पुन्हा प्रयत्न आणि संघर्ष यावर बोलताना काही प्रवाशांनी त्या मुलीला थेट विचारलं की तू पण स्पर्धा परीक्षेची तयारी करतेस का. काही क्षण ती शांत राहिली. आसपासचे लोक तिच्याकडे बघू लागले. कुणालाही विशेष अपेक्षा नव्हती, कारण ती अगदी साधी आणि सर्वसामान्य दिसत होती. पण त्यानंतर तिने जे दिलं उत्तर ते ऐकून सगळेजण शांत झाले. तिने सांगितलं की तिने अनेक वर्ष मेहनत केली, अभ्यास केला, संघर्ष केला, अनेक अडचणींमधून ती गेली. हे ऐकून लोक आणखी लक्ष देऊन ऐकू लागले, कारण तिच्या बोलण्यात दिखावा नव्हता. काही जणांनी तिला विचारलं की मग आता काय करतेस, अजून तयारी सुरू आहे का, की काही नोकरी मिळाली आहे. हा प्रश्न विचारल्यानंतर काही सेकंद शांतता पसरली. बसचा आवाज सुरू होता. बाहेर रस्ता धावत होता. आत मात्र काही लोक तिच्या उत्तराची वाट पाहत होते, कारण आता सर्वांच्या चेहऱ्यावर उत्सुकता दिसू लागली. तिने पुन्हा हसत हसत उत्तर द्यायला सुरुवात केली. तिच्या चेहऱ्यावर कोणताही अभिमान नव्हता, फक्त साधेपणा होता. ती म्हणाली की संघर्ष मोठा होता, पण प्रयत्न थांबवले नाहीत. हे ऐकून काही प्रवासी स्वतःच्या मुलांची उदाहरणं देऊ लागले. काहींनी अपयशाबद्दल सांगितलं, तर काही जण म्हणू लागले की मेहनत केल्याशिवाय काही मिळत नाही. आणि मग अखेर तिने ती गोष्ट सांगितली ज्यामुळे बसमधील वातावरण पूर्ण बदललं. तिने शांतपणे सांगितलं की तिची निवड सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून झाली आहे. हे ऐकताच बसमधील अनेक जण आश्चर्यचकित झाले, कारण जी मुलगी काही वेळापूर्वी सामान्य प्रवाशांसारखी शांत बसली होती, ती एवढं मोठं यश मिळवूनही अगदी साधेपणाने प्रवास करत होती. तिच्या या उत्तरानंतर अनेकांनी तिचं अभिनंदन करायला सुरुवात केली. काही प्रवासी टाळ्या वाजवू लागले. काही ज्येष्ठ प्रवाशांनी तिला शुभेच्छा दिल्या. वातावरण आनंदाचं झालं. कंडक्टर देखील तिच्या जवळ आला, तिचं कौतुक केलं. व्हिडिओमध्ये दिसतं की भावूक झाल्यासारखा दिसतोय आणि तिच्या मेहनतीचं कौतुक करतोय. मात्र या व्हिडिओमध्ये नेमकं तो का रडला याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिसत नाही. ही घटना लोकांना भावली, कारण यात कुठलाही दिखावा नव्हता. एका सामान्य बस प्रवासात साधेपणाने प्रवास करणाऱ्या एका तरुणीने आपल्या मेहनतीची गोष्ट सांगितली आणि लोकांनी तिचं कौतुक केलं. म्हणूनच हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला, कारण ही कथा भीतीची नव्हती, तर संघर्ष, मेहनत आणि साधेपणाची होती. आणि शेवटी बसमध्ये घडलेली ती गोष्ट म्हणजे एका तरुणीने शांतपणे सांगितलेल्या तिच्या यशाचं सत्य होतं.